आमची आहे माय बोली मराठी, अभिमान मोठा महाराष्ट्राचा जेव्हा गरजतो मराठी. आन आमची आहे शान आमची आहे माय बोली मराठी, अभिमान मोठा महाराष्ट्राचा जेव्हा गरजतो मराठी. शब्द शब्द रूपात येतो साऱ्यांच्या ओठी, मराठी गर्वाने आम्ही बोलतो मराठी. मी मराठी गर्वाने आम्ही बोलतो मराठी. परंपरा जपणारा, पहाटेच्या प्रसन्न वेळेस गोविंद गोपाळाचा गजर करणारा हा आहे वासुदेव. आला आला पहा संस्कृतीचा वारसा सांगत आमचा वासुदेव आला. डोईवर तुळशी वृंदावन, हाती टाण मृदंग आणि मुखात पांडुरंग. महाराष्ट्राच्या मातीतील गोडवा आणि सुगंध घेऊन आला. चला तर मग मराठीच्या या गौरव सोहळ्यात वासुदेवाच्या साथीने प्रत्यक्ष संत दर्शन घेऊया आणि मराठी भाषेचा जल्लोष करूया. गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. सूर्या संग ईर्षा धरतोय अंधार गा अंधार, उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार. बापाच्या मोर पुण्याई पडती या भारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार सद्गुरु ज्ञानेश्वराची. संपूर्ण विश्वकल्याणासाठी मांगल्याची प्रार्थना म्हणजेच पसायदान, आणि पसायदानाची रचना करणारे तसेच मराठी भाषेला अभिजातपणा आणि गोडी लावणारे थोर संत म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर ज्यांच्या नावातच ज्ञानाचा ईश्वर, ज्ञानाचा अधिपती, ज्याचा अर्थ ज्यांच्याकडे सर्वोच्च ज्ञान आहे, संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील थोर संत होते. ते वारकरी संप्रदायातील प्रमुख संत मानले जातात. त्यांचा जन्म 1275 साली आपेगाव छत्रपती संभाजीनगर येथे झाला. त्यांचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ भगवद्गीतेवर आधारित असून त्यांनी तो मराठीत लिहिलेला आहे. या ग्रंथामुळे मराठी भाषेला प्रभावी, समृद्ध आणि तत्वज्ञान व्यक्त करणारी भाषा म्हणून ओळखले जाते. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला आध्यात्मिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक उंचीवर नेले. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे आद्य कवी असे म्हटले जाते. चला तर मग ऐकूया एक सुंदरसा अभंग.
जीवनाची दिशा देणाऱ्या, लहान वयातच जगाला वैराग्य, ज्ञान आणि समतेचा संदेश देणाऱ्या, ज्यांच्या वचनातून संयम, करुणा आणि आत्मबोध प्रकट होतो, अशा थोर संत ज्ञानेश्वरांच्या बहीण म्हणजेच संत मुक्ताई. संत मुक्ताईंना माझे मनपूर्वक वंदन. मंडळी, आपले थोरले बंधू संत ज्ञानेश्वर रुसल्यावर मुक्ताई काय म्हणतात ते पहा. दादा, योग्यांची लक्षणे काय आहेत हे माहीत असूनही तुला राग येतो हे आश्चर्यच नाही का? तू तोच आहेस ना ज्याने योग परंपरेच्या निवृत्ती दादाला आपले गुरु म्हणून स्वीकारले. अशा पद्धतीने आपल्या भावाला समजूत घालताना मुक्ताई काय काय म्हणतात ते ऐकूया त्यांच्याच अभंगातून. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. निसर्ग हा आपला खरा गुरु आहे. साधेपणात आणि एकांतातच खरे समाधान आहे. सर्व सृष्टी परमेश्वर आहे, म्हणून आपण प्रत्येकाशी प्रेमाने वागावे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असा मानवतेचा, समानतेचा आणि करुणेचा संदेश या जगाला देणारे संत परंपरेतील तेजस्वी तारा, वारकरी संप्रदायातील महान संत म्हणजे संत तुकाराम महाराज होय. इसवी सन 1608 साली पुणे जिल्ह्यातील देहू या पवित्र भूमी त्यांचा जन्म झाला. दुष्काळ, संसारातील दुःख, आर्थिक अडचणींना त्यांनी तोंड दिले, पण कधीही विठ्ठलाची भक्ती सोडली नाही. त्यांनी आपल्या अभंगातून समाज प्रबोधन केले. अशा या थोर संतांचे स्मरण करताना आपण सगळेच धन्य होतो. चला तर मग गजर करूया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत एकनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरिस्मरिता काम करावे, जनाई म्हणे विठ्ठल माझा, माझ्या घरी तो बसे. सर्वप्रथम मी संत जनाबाई यांना वंदन करते. मंडळी, संत जनाबाईंसाठी विठ्ठल हे फक्त देवच नव्हे तर त्यांच्या घरचे सखे होते. विठ्ठल भक्तीत अखंड रंगून गेलेली व श्रमाला विठ्ठल भक्तीची जोड लावणारी अशी ही महान संत कवयित्री म्हणजेच संत जनाबाई होय.
विठ्ठलविषयी प्रेम व सेवाभाव व्यक्त करताना संत जनाबाई म्हणतात, विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हादरी, पुढे झाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडियेवरी चोखा जीवा बरोबरी. संत मुक्ताबाई जनाबाईच्या विठ्ठल भक्तीचे वर्णन करताना म्हणतात, आकाशाच्या चंद्र शोभतो माझ्या अंगणात, पंढरीचा मित्र दळीतो जनीच्या घरात. अशा महान संत कवयित्री म्हणजेच संत जनाबाई, ज्यांचे विठ्ठल हे सखे आहेत, हे पुढे विठ्ठलाविषयी काय म्हणतात आपण हे पुढील अभंगात बघूया. मराठी शब्दात आहे प्रेम, दया आणि भक्ती. समता, सहिष्णुता आणि मानवताचा संदेश देणारे एकनाथी भागवतद्वारे मराठीला तत्वज्ञानाचे सौंदर्य देणारे आपण बघत आहोत ते संत एकनाथ महाराज. समाजातील अंधश्रद्धा दूर करणारे, मराठी भाषेला अधिक ओज प्राप्त करून देणारे थोर संत म्हणजेच संत एकनाथ महाराज. संत एकनाथ ज्ञानी महान, भक्तिभाव होत त्यांचे प्राण. संत एकनाथ ज्ञानी महान, भक्तिभाव होत त्यांचे प्राण. महाराष्ट्र भूमीत घेतला जन्म, कीर्तन अभंगाने केला धर्म. चला तर मग मंडळी, आपण ऐकूया संत एकनाथांचे एक सुंदरसे भारूड. विच चावला काय मी करू, विच चावला कोणाला सांगू, विच चावला, विच चावला, विच चावला, विच चावला, हो विच चावला, वृश्चिक चावला, अरे विच चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विच चावला, तम घाम अंगार सियाला, अरे विच चावला काय मी करू, विच चावला कोणाला सांगू, विच चावला, विच चावला, विच चावला, विच चावला, हो पंचप्राण व्याकुळ झाला. काय व्याकुळ झाला? पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला. अरे चा, सर्वांगाचा दाह झाला. अग विच चावला काय मी करू, विच चावला कोणाला सांगू, विच चावला, विच चावला, विच चावला, विच चावला, हो ज्ञानेश्वराने दिले ज्ञान, संत एकनाथाने दिली समता, संत तुकारामाने दिली भक्ती आणि वासुदेवाने दिली संस्कृतीची जागृती. या संतांनी मराठीला फक्त शब्दाची नव्हे तर संस्काराची, भक्तीचे व अध्यात्माचे वैभव प्राप्त करून दिले आहे. चला तर मग आज या मराठी दिनी एक संकल्प करूया, मराठी भाषेची शान वाढूया, मराठी भाषेला जपूया. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय संत परंपरा. धन्यवाद. वा, किती सुंदर सादरीकरण.
समाजपण जागवणारे अनेक साहित्यिक आपल्या मराठी भूमीमध्ये जन्मले. आता मला ओळखलत का तुम्ही? मी शांता शेळके, तोच चंद्रभागा नभात, तीच चैत्र या मुली. माझ्या गीतांमधून आणि कवितांमधून मी भावनांचा सुगंध पसरवला. मी अनेक चित्रपटांसाठी गीते लिहिली आणि मराठी गीत साहित्यात कोमलता आणली. मराठी शब्द म्हणजे हृदयातील नाजूक भावना व्यक्त करणारी फुले. लेकरांनो, आता मला ओळखलं का? मी तुमची बहिणाबाई चौधरी. मी शाळेत शिकले नाही, पण आयुष्यानंच मला शिकवलं. माझ्या ओव्यामधली शेतकरी जीवन, निसर्ग आणि आईची माया आहे. अरे खोप्यामध्ये खोपांगणीचा चांगला, रेखा पिण्यासाठी तिने झोका झाडाने टांगला. मराठी भाषा ही शेताच्या बांधावरही तितकीच सुंदर आहे. बरं बालकांनो, मला ओळखला का तुम्ही? मी वृंदा करंदीकर. मी बालकवितांपासून ते चिंतनपर कवितांपर्यंत अनेक प्रयोग केले. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मराठी साहित्य माणसाला विचार करायला शिकवतं, जबाबदारीही शिकवतं. मुलांना ओळखलेत का मला? मी गदी माडगुळकर, म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर. स्वय श्रीराम प्रभु ऐकती लवकुश रामायण गाती, लवकुश रामायण गाती. गीत रामायण हे माझे अमर कार्य. रामकथेचा गोडवा मी मराठी गीतांमधून घराघरात पोचवला. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर आहे. मराठी साहित्य म्हणजे परंपरा, संस्कृती आणि भक्तीचा खजिना. मराठी साहित्याने स्वातंत्र्य, न्याय आणि मानवतेचा संदेश दिला. मराठीने आपल्याला हसवलं, रडवलं आणि विचार करायला लावलं. मराठी गीतांनी मनाला स्पर्श केले. मराठीनं मातीतला सुगंध जपला. मराठीने नवीन विचारांना दिशा दिली. मराठीने परंपरा आणि आधुनिकता यांना जोडले. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य ऐकतो मराठी. आम्ही मराठी साहित्याचे वारस, ज्ञान, कला आणि संस्कृतीचे धनी. मराठी भाषा आमचा अभिमान, तिचे जतन आपण सर्वजण. आजच्या विशेष परिपाठात आपण काही नवीन आणि सुंदर मराठी शब्दांची ओळख करून घेणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करते इयत्ता 5वीची दुर्वाला. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा नवीन शब्द आहे अभिजात भाषा. हे एक विशेषण आहे. अभिजात भाषा म्हणजे एक अशी भाषा जी स्वतःच्या साहित्य परंपरा, मूळ साहित्य आणि 1500 ते 2500 वर्षाहून अधिक काळ टिकून असलेली इतिहास जपणारी भाषा आहे. केंद्र सरकारकडून अशा भाषांना मानाचा अभिजात दर्जा दिला जातो. यामध्ये कन्नड, तमिळ, मराठी, संस्कृत, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी यासारख्या भाषांचाही समावेश आहे. याचे वाक्य आहे, मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारकडून अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. धन्यवाद. विचारवंत होते. त्यांच्या लेखणीतून विशाखा, नटसम्राट यासारखी साहित्य संपदा आपल्याला लाभली. आता आपण अनुभवणार आहोत कुसुमाग्रजांचे मनोगत. स्वागत करूया आपल्या छोट्या कुसुमाग्रजांचे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा, दऱ्याखोऱ्यातील शिळा. मी विष्णू वामन शिरवाडकर, तुमचा कुसुमाग्रज. मला आनंद होतो जेव्हा मी पाहतो माझी मराठी आजही जिवंत आहे. माझा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ही किती गौरवाची गोष्ट आहे माझ्यासाठी. हा दिवस माझ्या जन्माचा नाही, हा दिवस मराठी भाषेच्या अस्मितेचा. मी आज तुमच्या समोर उभा आहे कारण आजचा दिवस आहे मराठी भाषा गौरव दिन. पण त्याच वेळी मनात एक प्रश्न उभा राहतो,
आपण मराठीचा गौरव करतो का? मराठी ही फक्त भाषा नाही, ती आपल्या आईच्या अंगाईगीताची लय आहे, ती आपल्या संतांच्या अभंगाची शक्ती आहे, ती आपल्या स्वतंत्र सैनिकांच्या घोषणांची ज्वाला आहे. मराठी ही संवादाची भाषा नाही, ती भावना आहे, ती ओळख आहे, ती आपल्या मातृभूमीचा श्वास आहे. संत ज्ञानेश्वरांनी ओव्या रचल्या, तुकारामांनी अभंग गायले, लोकमान्य टिळकांनी गर्जना केली. या सर्वांच्या शब्दांना बळ दिलं ते मराठीने. मी जेव्हा विशाखा लिहिली, जेव्हा नटसम्राट रंगभूमीवर आणले, साहित्यातील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार मला मिळाला, तेव्हा माझ्या लेखणीतून वाहणारा प्रत्येक शब्द सांगत होता, मराठी ही समर्थ आहे. पण आजची मराठी बदलते आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या पडद्यावर इंग्रजी शब्दांच्या गर्दीत मराठी कधी कधी हरवते आहे. पण लक्षात ठेवा, भाषा कधी मरत नाही, ती आपल्या वापरातून दूर जात आहे. भाषा दुसऱ्यांमुळे संपत नाही, ती आपल्या दुर्लक्षामुळे मागे पडते आहे. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, मराठी बोलताना लाजू नका, मराठी लिहिताना कमीपणा वाटू देऊ नका, कारण जी भाषा आपल्या आईच्या ओठांवरून येते ती कधीच कमी नसते. मराठीत विचार करा, मराठीत स्वप्ने पहा आणि मराठीतच आपल्या यशाची कहाणी लिहा. घरात मराठी बोला, मराठी पुस्तके वाचा, मराठी नाटक पहा, कविता ऐका, कारण भाषा जिवंत होते ती वापराने. मी एकदा लिहिले होते, वेडात मराठे वीर दौडले साथ. तो वेडेपणा म्हणजे जिद्द, आणि ती जिद्द आज मराठी संवर्धनासाठी हवी आहे. मी लिहिलेली साहस कविता कोलंबसाची गर्भगीत यात मी लिहिले आहे. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खुल्या सागराला, अनंत उंची दे या शक्ती अनंत आशा, किनारा तुला पावर आला, किनारा तुला पावर आला. चला आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करूया, दररोज मराठी वाचू, मराठी पुस्तकांची मैत्री करू, मराठीची शुद्धता जपू, मराठीचा सन्मान करू आणि जगाला सांगू, मराठी ही जागतिक स्तरावर उंच भरारी घेणारी भाषा आहे आणि मराठीला जागतिक स्तरावर नेऊ. जय मराठी, जय महाराष्ट्र. खरंच साहित्यिकांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. शब्दांची जुळणी जेव्हा भावनांना स्पर्श करते तेव्हा कविता जन्म घेते आणि त्या कवितेच्या सुरांनी अंतःकरण भरवून जाते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित काव्य वाचन स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांनी उत्सुकता सहभाग नोंदवला. अनेक सुंदर हृदयस्पर्शी आणि विचार प्रवर्तक काव्य रचना आपण ऐकल्या. त्या स्पर्धेतून निवडलेल्या काही अप्रतिम काव्य रचना आजच्या या विशेष परिपाठात पुन्हा एकदा आपल्या समोर सादर होणार आहेत. म्हणून मी आमंत्रित करते समृद्धीला. समृद्धी गणेश बागडे आज तुमच्या समोर एक सुंदर अशी स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे बाबा एक वटवृक्ष. काल उशीला हात लावला, ती ओली मला भासली, सतत राबणाऱ्या बाबांची आसू कोणाला दिसली. आईचं रडणं सर्वांसमोर येतं, पण बापाचं रडणं मात्र पडद्याआड असतं. जगासमोर ताट राहणाऱ्या माणसाचं मन आतून किती हळवं असतं. चालायला शिकवते ती आई, पण बाबांनी धरलेलं बोट ते हक्काचं असतं. तहानलेल्या घशाला बाबा अमृताचा घोट. आईच्या अंगाईने शांत झोप लागते, हे जरी खरं असलं तरी ती शांत झोप लागावी म्हणून कोणीतरी रात्रभर जागं राहिलेलं असतं. बाप म्हणजे घराचं छप्पर, उन्हातान्हात स्वतः जळणारं, लेकरांच्या स्वप्नांच्या रंगात स्वतःच्या इच्छांना जाळणारं. फाटकी चप्पल आणि मळलेला सदरा तरी चेहरा मात्र हसरा असतो, कारण त्याच्या काळजाच्या तुकड्याचा उद्याचा दिवस हा सोनेरी असतो. कधी कडक शिस्त तर कधी मायेचा आधार. बाप म्हणजे सुखाचा अथांग असा सागरा समान. कधी विचारले नाही त्यांना, बाबा तुमचं काय चाललंय, कारण त्यांच्या थकलेल्या खांद्यावर माझं संपूर्ण जग पेरलंय. आईच्या कुशीत शिरल्यावर दुनिया सारी विसरता येते, पण बाबांना मिठी मारायलाच हे अख्खं आयुष्य निघून जाते. पण बाबांना मिठी मारायलाच हे अख्खं आयुष्य निघून जाते. धन्यवाद. आज मी तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे शौर्य. नसन नसन वाहते ज्यांच्या विजयाची तलवार, न चुकले कोणा पुढे अजय ते झुंजार. कपाळावरती अष्टगंधा आणि हाती भगवा ध्वज, शौर्याचा हा गाजा वाजा गाजतो या जगभर. रणांगणी ज्यांचे पाऊल पडतात धरती थरथरते, शत्रूच्या काळजातही धडकी भरभरते. मरणाची न भीती ज्यांना मृत्यूशी ज्यांचे नाते, अशा या वीरांच्या पराक्रमाचे जग हे गुणगान गाते, जग हे गुणगान गाते. नदी नाल्या आणि डोंगर दरे साक्ष देतील रक्ताची, स्वरा
जिचे शीर्षक आहे जगता आलं पाहिजे. मरता तर केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. मरता तर केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं? अरे रंग सावळा म्हणून काय झालं? कर्तृत्व उजळता आलं पाहिजे. रंग गोरा म्हणून काय झालं? मनावरची काजळी काढता आली पाहिजे. मनावरची काजळी काढता आली पाहिजे. यशाने माणूस खूप उंच जातो पण पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आले पाहिजे. भरभरून जगता आले पाहिजे. पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कुणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. भरभरून जगता आलं पाहिजे. जीवनात ठेच लागतेच, सहन करता आली पाहिजे. जीवनात ठेच लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी लावून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. मलमपट्टी लावून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्यांचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. शहाण्यांचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. वेळे प्रसंगी पोटभर हसता तर मन मोकळं रडता देखील आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. भरभरून जगता आलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय मराठी, जय महाराष्ट्र. सर्वांना मी आज तुमच्या समोर एक सुंदर मराठी कविता प्रस्तुत करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे वारी झालीच नाही. पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का? पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखुमाईने पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपल्या आई बापाकडे यायचं नाही? नाही नाही आम्हाला काही अडचण नाही. नाही नाही आम्हाला काही अडचण नाही. आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा समोर येतो, तुझा चेहरा समोर येतो. पण तू विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का? तू विचार कर रे बाबा, तुला खरंच जमेल का? पंढरीचा गजबज नसला तर तुझा जीव रमेल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही ते वाईटच झालं. पण पंढरीच्या विठुराया वारी नाही ते वाईटच झालं. पण तुला खरं सांगू यंदा तुझं दर्शन तर गावोगावी झालं. तू होतास की त्या दवाखान्यात उभा ठाकलेला. तू होतास की त्या दवाखान्यात उभा ठाकलेला. चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा. तू बंदोबस्तालाही होतास देवा. खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. एवढं सगळं करूनही सीमेवर पण लढलास रे. इतकं सगळं करतोस देवा तुझं नाही चुकत. इतकं सगळं करतोस देवा तुझं नाही चुकत. युगे 28 उभा आहेस पाय नाही का दुखत. नाही येत यंदा देवा तुला आराम देते. नाही येत यंदा देवा तुला आराम देते. पण पुढच्या वर्षी भेटायला वारी करून येते. पण तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कुठलीच भीती आणू नकोस. पण तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कुठलीच भीती आणू नकोस. तुझ्या भक्तीशिवाय कुठला संसर्गच ठेवू नकोस. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छतेत चंद्रभागेच्या स्नानाची. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छतेत चंद्रभागेच्या स्नानाची. या सगळ्यावर मग एक असल्यास ज्ञानबा तुकाराम नावाची. ज्ञानबा तुकाराम नावाची. पंढरीच्या विठुराया पुढच्या वर्षी येते मग. पंढरीच्या विठुराया पुढच्या वर्षी येते मग. तोवर तुझ्या भक्ताकडे असेच लक्ष ठेव बघ. तोवर तुझ्या भक्ताकडे असेच लक्ष ठेव बघ. धन्यवाद. जय हिंद, जय मराठी, जय महाराष्ट्र. Oh God, this project is too long and hard. Yes, I did it. रे सई होमवर्क केला का की फक्त मोबाईल बघत आहात? Mom, I need my homework notebook. Where it is? अरे शोधणार आहे व्यवस्थित. असेल इथेच कुठेतरी. Dad, please check my project. It's in English. अरे बाळांनो जरा मराठीत बोला ना. आपली मायबोली विसरताय का? आजी मराठी जुनी झाली आता. आता सगळं इंग्लिशात चालतं. इंग्लिशमध्ये कूल वाटतं. इंग्लिशमध्ये बोललो की आपण स्मार्ट वाटतो. स्मार्ट आणि शहाण्या दिसण्यासाठी भाषा बदलावी लागते का रे शहाण्या? आर्यन साई मला ओळखलं का? मी मराठी. तुम्ही खूप आनंदात किंवा दुःखात असता तेव्हा अपसुक तुमच्या तोंडातून निघते ना ती मराठी. तुमच्या आईसारखी माया देणारी मराठी. मराठी भाषा
हो, मी संतांची वाणी, मी शिवरायांची शपथ, मी आईची आर्तहाक. तुमच्या अंगाई गीतातही मीच होते. तुम्ही लहान असताना तुमच्या बोबड्या बोलातही मीच होते. बाळांनो, आमच्या काळी गोष्टी, अभंग, भारुडे सगळं मराठीत होतं. ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा ऐकत मोठे झालो आम्ही. हो बाळांनो, मी पण बालकवींच्या, वृंदांच्या कविता म्हणत श्यामचे एक पुस्तक वाचत मोठे झालो. मराठी हा केवळ विषय नाही, ती आपली संस्कृती, आपला इतिहास आहे. इंग्रजी शिका पण मराठी विसरू नका. मायबोली जपली तरच आपली ओळख टिकेल. मी तुमच्या आसनात आहे, मी आशीर्वादात आहे, प्रार्थनेत आहे, मी शुभेच्छेत आहे. मी जय जय महाराष्ट्र माझा गीतामध्ये आहे. मी तुमच्या स्वप्नात आहे. आज तुम्ही मला विसरत चाललात. बोलताना, मोबाईलवर गप्पा मारताना, एकमेकांना मेसेज करताना मराठीऐवजी इंग्रजी शब्द वापरताय. मी हरवत चालले तर तुमची ओळखही हरवेल ना, तुमचं अस्तित्व हरवेल. माफ कर मराठी, आतापासून मी घरी मराठीतूनच बोलेन व दररोज एक नवीन मराठी शब्द शिकेन. मी रोज एक मराठी पुस्तक वाचेल आणि माझ्या मैत्रिणींनाही मराठी बोलायला प्रोत्साहन देईन. आपण घरात मराठी दिवस साजरा करूया. मराठी पुस्तकाचे छोटे वाचनालय तयार करूया. मी तुम्हाला दररोज एक गोष्ट सांगेन. मराठी माझी माय आहे, तिचा करू सदा सन्मान. वाचू, लिहू, बोलू मराठी, हीच आमची खरी ओळख, हाच आमचा अभिमान. माझ्या मराठीचा गंध जाई जुई मोगऱ्याचा, माझ्या मराठीचा संत साधू सज्जनाचा, संत साधू सज्जनाचा. आजच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मनातील मराठी प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या समोर शाळेतील एक विद्यार्थी आपले विचार मांडणार आहे. मी आमंत्रित करते धनश्री. महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमांचा, शाहूंच्या पुरोगामी लढ्याचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, 105 हुतात्म्यांचा म्हणजे माझा महाराष्ट्र. आणि दिल्लीच्याही टप्प्याला घाम फोडवणारा जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला मी माझा मानाचा मुजरा करते आणि माझ्या विषयाकडे वळते. व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय सर्व मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर उभी आहे एका अशा विषयावर बोलण्यासाठी जी फक्त आपली भाषाच नाही तर आपला श्वास आहे, आपला अभिमान आहे, आपली मराठी भाषा. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस आपले महान कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला एक वेगळीच उंची दिली. मराठी असे आमची मायबोली, मराठी असे आमची मायबोली, जरी ती भिन्न धर्मांनी असो, हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, बसे आमच्या हृदय मंदिरात. लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला कुठलीच भाषा माहीत नसते, पण त्याच्या पहिल्या गोष्टी होतात त्या त्याच्या आई बरोबर. आणि म्हणूनच आईची भाषा ही त्याची मातृभाषा ठरते. आणि अशीच माझी लहानपणापासूनची मैत्रीण म्हणजे मराठी, माझी मातृभाषा. प्रत्येकाचं जीवन हे माता, मायभूमी आणि मातृभाषा या 3 बिंदूंचा त्रिकोणच. माता जी आपल्याला जन्म देते, अन्न देते, मायभूमी जी आपल्याला आसरा देते आणि मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासूनच संस्कारांचं बाळकडू पाजत असते. आणि हीच मातृभाषा मराठी जर आपण अंगीकारली नाही तरी तर कितीही भाषा आपण शिकलो तर आपलं आयुष्य समृद्ध होईल का, हा भला मोठा प्रश्न उपस्थित होतो. मराठी म्हणजे काय? तर ज्ञानेश्वरांनी रुजवली ती मराठी, शिवरायांनी टिकवले ते संस्कार मराठी. मराठी ही फक्त एक भाषाच नाही तर एक वृत्ती आहे. आणि अशी संपन्न मराठी भाषा जिच्या सह्याद्रीचा कणखरपणा, मावळ्यांचा रांगडा
शेवटी हेच म्हणणं सार्थ ठरेल. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद. धार मिरवू आम्ही गिरवू आम्ही, मिरवू आम्ही गिरवू आम्ही, लढा देऊ त्यासाठीचा, नित्य साजरा होतच राहील गौरव माय मराठीचा, नित्य साजरा होतच राहील गौरव माय मराठीचा, नित्य साजरा होतच राहील गौरव माय मराठीचा, नित्य साजरा होतच राहील. गाण्यामध्ये दडलेली आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या या विशेष परिपाठात आता आपण पाहणार आहोत आपल्या विद्यार्थ्यांचं अप्रतिम नृत्य सादरीकरण. या नृत्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक, मराठी भाषेचा अभिमान आणि उत्साहाची उधळण आपल्याला अनुभवल्या मिळणार आहे. भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आजमावती. खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली. शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली. संतांच्या अमृतवाणीने जीवन गेले वैभवशाली. शिवली थोर तपस्वी कल्याणास हे जन्मले
करणे अत्यंत आवश्यक आहे. विविध पुस्तके ग्रंथांच्या वाचनामधून आपल्याला विविध विषयांचे ज्ञान मिळते. आकलन शक्तीचा विकास होतो. त्याचप्रमाणे लेखन हा आत्माविष्कार आहे. लेखन क्षमता हळूहळू विकसित होत जाणारी कला आहे. वाक्यरचना, परिच्छेद लेखन, निबंध लेखन, पत्रलेखन यापासून एखादी कविता सुंदर लेख लिहिण्यापर्यंत आपली लेखन क्षमता विकसित होते. लेखनाद्वारे व्यक्त केलेले विचार किती दूरवर जातात आणि किती काळापर्यंत जातात याची आपण कल्पना करायला नको. आपण मराठी भाषा अजून पुढे नेण्यासाठी आपल्या शाळेमध्ये निबंध स्पर्धा आणि काव्य वाचन स्पर्धा यांचं आयोजन केलं होतं. मुलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. सहभागी होणारा प्रत्येक विद्यार्थी हा आपल्यासाठी विजेता आहे. अभिमानाने मिरवितो आम्ही, अभिमानाने मिरवितो आम्ही टिळा लाटी मातीचा. नित्य साजरा होतच राहील गौरव माय मराठीचा. नित्य साजरा होतच राहील गौरव माय मराठीचा. गौरव माय मराठीचा.